दर्पण न्यूजच्या 5व्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। माननीय नामदार हसन मुश्रीफ, माननीय नामदार प्रकाश आबिटकर यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक माननीय शाकीर राज महमद पाटील साहेब, कोल्हापूर लोकसभा सहसंपर्क प्रमुख, शिवसेना शिंदे गट, माननीय शाकीर पाटील युथ फाउंडेशन, तुरंबे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। राधानगरी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार बाजीराव सुतार आणि अशोक पाटील यांना कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनचा राधानगरी तालुका आदर्श पत्रकार आणि कोल्हापूर जिल्हा आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल राधानगरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला। हा पुरस्कार आज संजय घोडावत विद्यापीठामध्ये डॉ. विराट गिरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। गेल्या 25 वर्षाच्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विषयावर सडेतोड लेखन केले आहे। या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता। पुरस्कारानंतर राधानगरी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव पाटील, आर.वाय. सुतार आणि प्रशांत खांडेकर यांचे निधन झाल्याबद्दल त्यांना राधानगरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली। येथून पुढे त्यांचा आदर्श घेऊन राधानगरी तालुका पत्रकार संघ वाटचाल करेल असा निर्णय या शोकसभेत घेण्यात आला। यावेळी प्राध्यापक सुनील पाटील, दर्पण न्यूजचे ब्युरो चीफ अनिल पाटील, बाजीराव फराकटे, पी.जी. कांबळे, अशोक पाटील, गजानन संगपाळ, अमित कांदळकर, सुरेश साबळे, शिवाजी केसरकर, शिवाजी पाटील, एम.डी. सुतार, शांताराम चरापले, बी.एस. शिंदे, विनायक पाटील, संभाजी कांबळे, सुहास जाधव आदी पत्रकार उपस्थित होते। आभार दर्पण न्यूजचे ब्युरो चीफ अनिल पाटील यांनी मानले। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। संघटनेचे माजी अध्यक्ष ज्यांना राज्यस्तरीय बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार मिळाला होता ते आदरणीय तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक शिवाजीराव नाना पाटील, त्याचबरोबर ज्यांच्याकडे देवाबरोबर आध्यात्मिक आणि अभ्यास वृत्ती होती आणि जसं आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे चारोळी संग्रह आणि त्या चारोळी संग्रहाच्या माध्यमातून ज्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत ते आदरणीय आर.वाय. सुतार सर। त्याचबरोबर काही दिवसापूर्वीच ज्यांनी आजारी असताना देखील आपलं साप्ताहिक सुरूच ठेवलं होतं आणि LICच्या माध्यमातून म्हणजे आपले पत्रकारिता आणि LIC सांभाळत जे काम करणारे खिंडेवर्डे गावचे प्रशांत खांडेकर या तिघांचंही आकस्मिक निधन झालं। या निधनाने त्यांच्या कुटुंबियावर कोसळलेल्या दुःखामध्ये आपण पत्रकार या नात्याने सर्वजण सहभागी झालो। खरं तर शिवाजीराव पाटील आपल्या राधानगरी तालुक्याला भूषणावह होते, कारण माझे अध्यक्ष ते शेवटचा घटक म्हणून ते काम करणारे होते। अपघाती निधन होणे आणि कोणत्या तरी आजाराने निधन होणे यामध्ये फरक असतो। त्या अनुषंगाने खरं तर शिवाजीराजांच्या घरी एक वेगळं वातावरण आम्हाला पाहायला मिळालं। ती माणसं जगात असणं गरजेची असतात, कारण शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं ते शिवाजीने दाखवून दिलं होतं। पत्रकारांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये ओढ निर्माण होती, आपुलकी निर्माण होती। तोच आदर्श आर.वाय. सुतार सरांनीही जपला होता आणि छोट्या मोठ्या प्रिंट मीडियाचे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकारांना सामावून घेऊन आपण एक संघटना बांधावी आणि ती अखंडपणे राहावी हा एक उदात्त हेतू शिवाजीराव पाटलांचा होता। मला वाटते की आपण आता जे सद्य परिस्थितीत 25-30 वर्षे कार्य करत आहोत या सगळ्यांनी मिळून थोडासा निर्णय घेऊया। जसं आता अनिल म्हणतो आहे त्या पद्धतीनं आपण जर संपूर्ण जर वागलो तर उद्याच्या भविष्याच्या काळामध्ये राधानगरीमध्ये एक छोटंसं भवन, पत्रकार भवन बांधण्यासाठी आपण जी आहोत त्यांच्या कर्वे तो मोठा प्रयत्न योगायोगानं आपल्याला आपल्या तालुक्याला नामदार झालेत आणि नामदार मंत्री झालेले आहेत। त्यामुळे सर्वजण जाऊन एक वेळ काय असे ना आमचे बाजीराव फराकटे, साबळे सर, अशोक पाटील सर, बाजीराव सुतार सर किंवा R.D. पाटील, आर.वाय. पाटील या सर्वांनी त्यामध्ये पुढाकार घ्यावा किंवा राधानगरीची काही टीम आहे आम्ही तुमच्या समेत आहोतच आणि सगळ्यांनी मिळून हे पत्रकार भवन बांधण्यासाठी 1 वर्षाच्या कालावधीमध्ये धडपड करूया अशी माझी एक मनोमनी इच्छा आहे। त्यामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी व्हावं असं मला वाटतं। या तिघांच्याही आत्म्याला चिरशांती लाभावी
म्हणून आपण या ठिकाणी शोकसभा घेतली. आपण सर्वजण इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व पदाधिकारी प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि शोकसभा संपन्न झाली असं मी जाहीर करतो आणि सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.